नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. रोज रोज काय जेवण बनवायचं, 3 टाइम कोणती भाजी बनवायची याचाच प्रश्न पडतो. तुम्हाला पण पडतो ना? तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी आज बनवणार आहे गुठ्याचं कालवण आणि त्याला बोलतात उडीद. हे उडीद मी एका गॅसवर बॉईल करायला ठेवलेलं आहे. मी रात्री मटकी भिजायला घातलेली होती आणि ती आता 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला वास येत नाही. तर ही मटकी चांगली धुवून घेतल्यानंतर मी ती एका गमछामध्ये चांगली बांधून ठेवणार आहे. तर एकदम पॅक अशी बांधून घ्यायची आणि ती एका प्लेटमध्ये ठेवून चांगल्या उबदार ठिकाणी अशी ठेवायची. उबदार ठिकाणी ठेवल्यामुळे काय होते की त्याला मोड चांगल्या प्रकारे येतात आणि मोड आलेली मटकी खायला सुद्धा खूपच छान लागते. मोड येण्यासाठी तुम्ही कोणती ट्रिक यूज करता? तर दुसरी वेगळी ट्रिक यूज करत असल्यास तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण जेवण कितीही चांगलं बनवा, किती 5 पक्वान्न बनवा, तर रोजच्या जेवणामध्ये भात हा लागतोच. तर हा माझ्या जावेचा मुलगा आहे, काम करताना हमेशा मध्ये मध्ये येणार. तुमच्याकडे पण असं कोणी आहे का? असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला इंद्रायणी भात खायला आवडतो, म्हणजे रेग्युलर नाही, कधी कधी वेगळा कोलम वगैरे आम्ही त्याचं भात खातो. तर इंद्रायणी तर लागतोच. तर इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे त्याला जास्त असं चोळून घ्यायचं नाही, एकदम हलक्या हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे चिकट होत नाही. तर चिकट भात मला बिलकुल पण आवडत नाही, त्याच्यामुळे मी तो जास्त चोळतच नाही. तर हा भात मी तांदूळ धुवून घेतल्यानंतर मी एका गॅसवर शिजायला ठेवणार आहे. मी शिजलेला टाकलेला आहे. तर आता मी चपात्या लाटायला घेते. तर चपात्या आमच्याकडे चपात्या ह्या लागतातच, 3 टाइम चपात्या लागतात. भाकरी कोण खायला मागतच नाही. चपाती नसेल तर सगळेजण वाकड तोंड करतात. चपाती लागतेच खायला. तर मी इकडे आता गुठ्याचं कालवण बघा, खूप छान प्रकारे असं कालवण झालेलं आहे. तुम्हाला हे कालवण आवडतं का? आवडत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे माझ्या सासूबाईंसाठी कमी तिखट कालवण बनवलेलं आहे. आणि हा रगडा, सपोज पाणीपुरीचा रगडा शिल्लक राहिला तर त्याच्यामध्ये कांदा टमाटर टाकून खूपच